नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला स्टडी हब या यूट्यूब चॅनेलवर टेस्ट क्रमांक 10 घ्यायचे आहेत. मागच्या ज्या काही 9 टेस्ट आहेत त्या तुम्ही पाहिल्याच असाल. आणि काल एक आपण महत्त्वाचं नोटिफिकेशन पाहिलं होतं म्हाडाचं, की जो काही एक्झाम पॅटर्न होता तो त्यांनी दिला होता आणि त्यामध्ये जी केला ते किती प्रश्न देणार आहेत, 50 प्रश्न देणार आहेत, एकूण 50 मार्क्ससाठी. त्यामुळं खूप जास्त आपल्याला चांगलं करावं लागेल जी के. त्यासाठी मी 50 प्रश्नांची एक टेस्ट बनवलेली आहे आणि त्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर त्यांचा मी यामध्ये समावेश केलेला आहे. तर चला आपण आपल्या न वेळ घालवता लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या ज्या ठिकाणाहून होतात किंवा केल्या जातात त्या व्हीलर्स बेटाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? हा प्रश्न विचारू शकतात. तर याचं उत्तर काय येतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. दुसरा प्रश्न काय पहा, 1930मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? तर 2चं उत्तर येतं 3, बालविवाह प्रतिबंधासाठी तो कायदा होता. प्रश्न क्रमांक 3 पहा, कोकण रेल्वे प्रकल्प या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे. तर 3चं उत्तर येतं 1, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. आता कोकण रेल्वेवर भरपूर प्रश्न विचारतात. कधी सुरू करण्यात आला, कधी कंप्लीट करण्यात आला, तर त्याच्याविषयी तुम्ही माहिती पहा. आणि जी काही रेल्वेची मुख्यालय आहेत उत्तर दक्षिण एकूण 18 मुख्यालय आहेत ती तुम्ही पाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न पहा, अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना कुठे स्थापन करण्यात आली होती? तर 4थ्याचं उत्तर काय पहा? 2 येतं, बंगालमध्ये स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय नागरिकांच्या संदर्भात खालीपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्य नाही? तर खाली जी काही वाक्य दिलेले आहेत तर त्यापैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं विचारले. पहा, राष्ट्रगीताचा मान राखणे बरोबर आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हा सुद्धा बरोबर आहे. तर तिसरा जो काही पर्याय आहे सैनिकी कार्य करणे तर हा चुकीचा आहे. आता जी काही आपली मूलभूत कर्तव्य आहेत ती कोणत्या प्रकरणात दिलेले आहेत? तर प्रकरण 4. त्यामध्ये लक्षात ठेवा आपले जे काही मूलभूत हक्क आहेत ते किती दिले आहेत? भाग 3 मध्ये. मार्गदर्शक तत्त्वे किती दिले? भाग 4 मध्ये. आणि मी आता सांगितली मूलभूत कर्तव्य ती कशात दिलेले आहेत? तर भाग 4A मध्ये आलं. आणि कलम कोणतं संबंधित आहे? त्याचे 51A हे कलम त्याच्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? हा सुद्धा प्रश्न आपण मागच्या टेस्टमध्ये पाहिला होता. 2री किंवा 3री टेस्ट होती ती. आता तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे. तर याचं उत्तर काय? आचार्य कृपलानी. आता या ठिकाणी इंग्लिशचा प्रश्न आहे पहा, व्हाय डिड ॲना नॉट द ऑफिस ऑन टाईम? तर यामध्ये आपल्याला जी काही गाळलेली जागा आहे त्यामध्ये आपल्याला शब्द भरायचा आहे. तर याचं उत्तर काय येतं बघा? 7चं उत्तर येतं 1, रिच येतं. कारण का डीड जर पुढं असलं तर त्याचं जे पहिलं रूप आहे रिच तर ते या ठिकाणी येणार. लक्षात आलं? मॅकमोहन रेषा या 2 देशांना विभागते. प्रश्न क्रमांक 8, ज्या काही आंतरराष्ट्रीय सीमा आहेत त्यांना नावं देण्यात आले आहेत. तर मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांच्या मध्ये? तर 8चं उत्तर येतं 3, भारत आणि चीनमध्ये. आणि भारत आणि इंडिया आणि पाकिस्तानमध्ये कोणते आहे? रॅडक्लिफ. इंडिया आणि पाकिस्तानमध्ये रॅडक्लिफ आहे. आणि लक्षात ठेवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणते आहे? तर तो खाली एक प्रश्न आहे, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगणार आहे. कोरकू जमाती खालीलपैकी, आता महाराष्ट्र भूगोलावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर 9व्या प्रश्नाचं उत्तर काय? 3, अमरावती जिल्ह्यात आढळतात. अमरावती जिल्हा जो काही मेळघाट प्रदेश आहे, मेळघाट अभयारण्य, तर त्या ठिकाणी ही जमात आढळते. मेळघाट प्रकल्प किंवा मेळघाट अभयारण्य जर तुम्हाला विचारलं कोणत्या जिल्ह्यात आहे तर कुठे आहे ते? अमरावतीमध्ये आहे. वैराट शिखर त्याच ठिकाणी येतं. प्रश्न क्रमांक 10 पहा, रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर 10चं उत्तर काय येतं? 3, कर्जतमध्ये आहे. त्याच्यानंतर भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण म्हणजेच काय? बीच. आता पुळण शब्द मराठीत आहे तर बीच कुठे आहे? तर 11व्याचं उत्तर 3, चेन्नईमध्ये. एखाद्या आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत बोलवावी लागते?
12व्याचं उत्तर आहे 3, पंचायत राजशी संबंधित आहे. तर 2 महिन्याच्या आत ती बैठक बोलवावी लागते आर्थिक वर्षाच्या सुरू झाल्यानंतर, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर. 13वा प्रश्न पहा. द हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1924ला करण्यात आली. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या किती असते? तर 14व्याचं उत्तर काय? 1/6. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे, आता याचं बघा, जर आपलं वजन पृथ्वीवर 60 किलो जर असेल, 60 kg, तर चंद्रावर किती असेल सांगा? 60ला आपण 1/6 करायचं, 6 म्हणजे 10 kg असेल. लक्षात आलं? चंद्रावरचं जे वजन असणार 10 kg आणि पृथ्वीवरचं वजन असणार 60 kg. जर असा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. प्रश्न क्रमांक 15 पहा. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटी रेबीज लस कोणी शोधली? तर रेबीजची जी काही लस आहे ती कोणी शोधलेली आहे? 15व्याचं उत्तर आहे 4, लुईस पाश्चर यांनी. प्रश्न क्रमांक 16 पहा. खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळाचे उदाहरण आहे? तर ते एक मूळ आहे, पण त्या ठिकाणी ते काय करतं? अन्नसंचयन करतं. तर 16व्याचं आहे 1, गाजर. ॲक्च्युली ते मूळ आहे, पण ते काय करतं? अन्नसंचय करून ठेवतं. आलं लक्षात? प्रश्न क्रमांक 17 पहा. प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली यांचे समकालीन होते. कुणाचे समकालीन होते ते? 17व्याचं 3, पुष्पमित्र शुंग. आता प्राचीनचा 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आय थिंक, कारण बाकीच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या MIDCची वगैरे, तर त्यामध्ये त्यांनी विचारला होता. तर असे काही नाही की सगळेच प्रश्न तुम्हाला सोपे टाकतील, काही प्रश्न ते अवघडसुद्धा टाकू शकतात. प्रश्न क्रमांक 18 पहा. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही सूचित करणारी म्हण कोणती? तर याचं उत्तर काय येतं पहा. 2, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आता म्हणी विचारल्या जातील तुम्हाला. मराठी किती मार्काला आहे? 50 मार्काला तुम्हाला आहे. 50 प्रश्न मराठीचे येणार आहेत, त्यामुळं सर्व चॅप्टरमधलं ते प्रश्न विचारणार आहेत. प्रश्न क्रमांक 20 पहा. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना कोणत्या देशांच्या घटनेवर आधारित आहे? जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते आपल्याला कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण घेण्यात आलेले? तर याचं उत्तर येतं 3, आयर्लंडकडून आपण घेतलेली आहे. आता पहा, काही घटक सांगतो ते कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. मूलभूत हक्क जर विचारले तर ते येतं अमेरिका. मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य पद्धत येत नाही, फक्त न्यायालयीन पुनर्विलोकन येतं, मूलभूत हक्क येतं. उपराष्ट्रपती पदसुद्धा आपण अमेरिकेकडनं घेण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी आपण अमेरिकेकडनं घेतल्या. आता कॅनडाकडून आपण काय घेतलं? तर कॅनडाकडून आपण काय घेतलं? जर जे काही आपण राज्यपाल नियुक्त करतो, राष्ट्रपती राज्यपाल जे काही नियुक्त करतो, ती पद्धत आपण कॅनडाकडून घेतली. त्यानंतर संघराज्य पद्धत कोणत्या देशाच्यावर आधारित आहे असं जर विचारलं तर कॅनडाच्यावर आधारित आहे. ज्या प्रकारे कॅनडामध्ये संघराज्य पद्धत आहे तसेच भारतात संघराज्य पद्धत आहे. इतक्या डीपमध्ये तुम्हाला विचारणार नाहीत प्रश्न. फ्रान्सकडून आपण काय घेतलं? जर जे काही आणीबाणीमध्ये आपले मूलभूत हक्क स्थगित होतात तर त्या बाबतीत ते आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21 पहा. अलांग हे बंदर या राज्यात आहे. तर 21व्याचं काय येतं? कोणत्या राज्यात आहे? 3 मध्ये, गुजरात राज्यात आहे. जी काही महत्त्वाची बंदरे आहेत ती पाठ करून ठेवा. पराद्वीप बंदर कोणत्या राज्यात आहे? हुगळी कोलकाता बंदर. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे? कोची. त्याच्यानंतर कोचीन. ही जी बंदरं आहेत ती पाठ करून ठेवा. राष्ट्रीय उद्यान व जिल्हा यांची अयोग्य जोडी ओळखायला सांगितले. ताडोबामध्ये चंद्रपूर अभयारण्य आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय उद्यान आहे त्या चंद्रपूरमध्ये. नवेगाव गोंदियामध्ये आहे. संजय गांधी बोरिवली मुंबई, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय चुकले? तर 3 चुकले. पेंच अभयारण्य किंवा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. पण या ठिकाणी काय दिलं? अमरावतीमध्ये. मग अशी सांगितले की अमरावतीमध्ये कोणतं अभयारण्य? मेळघाट अभयारण्य आहे. झारिया ही दगडी कोळशांची खाण कोणत्या राज्यात आहे?
23व्याचं उत्तर येते काय पहा 2, झारखंड राज्यात. पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त जे काही ते कोणत्या शहरावरून गेलेले आहे? 24व्याचं उत्तर येतं 1, ग्रीनविच 0° जे काही रेखावृत्त आहे. आणि भारताच्या मध्यातून गेलेलं आहे ते कुठून? अलाहाबाद 82.5°. कोणतं? 82.5° रेखावृत्त भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. त्यामुळे भारताची जी वेळ दर्शवली जाते किंवा टायमिंग जे दर्शवलं जातं ते 82.5° रेखावृत्तावरून दर्शवलं जाते. आता हे तुम्हाला विचारलं की पूर्व आहे का पश्चिम आहे, तर हे रेखावृत्त जे आहे ते पूर्व रेखावृत्त आहे, लक्षात ठेवा. याच्या पुढे सुद्धा तुम्हाला देतील पूर्व आहे की पश्चिम, पूर्व रेखावृत्त आहे. 25वा प्रश्न पहा, फ्रेंच राजक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर कितवा लुई राज्य करीत होता? तर याचं उत्तर काय तर 16वा लुई राज्य करीत होता. एखादा प्रश्न टाकतात ते असे. 26वा पहा प्रश्न, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे? तर ते मुंबईत आहे. प्रश्न क्रमांक 27वा, संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? तर तो कोणाचा आहे? 27व्याचं उत्तर पहा 2 येतं, राष्ट्रपतीचा येतो अधिकार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर याचं उत्तर काय येणार? 1, मुख्यमंत्री भूषवितो. आता काय लिहिले पहा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे. जर राज्य विधिमंडळाच्या जर लिहिलं, राज्य विधिमंडळाच्या किंवा विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर त्याचं उत्तर काय येणार? विधानसभेचा सभापती. लक्षात आलं. आणि विधान परिषदेमध्ये कोण असतो? अध्यक्ष असतो, लक्षात ठेवा. सभेमध्ये असतो सभापती. खालीलपैकी या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही. सध्या कोणत्या राज्यात पंचायत राज अस्तित्वात नाही? तर 29व्याचं उत्तर काय येतं? 2, नागालँड. इंग्लिश व्याकरणचा प्रश्न आहे पहा, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर गिवन सेंटेन्स. ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय. ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय. याचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य आपल्याला तयार करायला सांगितलं आहे. तर याचं उत्तर काय येणार? 30व्याचं 2, व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज, असे त्याचं उत्तर येतं. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला होता? तर 2, आइन्स्टाईन यांनी मांडला होता. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बरानपूर खिंड तयार झालेली आहे. आता बरानपूर खिंड कोणत्या पर्वतरांगेमुळे तयार झालेली आहे? कोणत्या खंडित पर्वतरांगेमुळे? तर सातपुडा पर्वतामुळे. ही जी जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या मध्ये येते ही खिंड. राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना कोणी केली? 33व्याचं उत्तर काय येतं पहा 2, दंतीदुर्ग यांनी. 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती कोणती? तर 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार हा हक्क मुलांना देण्यात आला आहे. कलम किती? 21A मध्ये हा मूलभूत हक्क आहे. प्रश्न क्रमांक 35वा पहा, जलविद्युत प्रकल्प नाही. खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प नाही असं विचारले? कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यात? सातारा जिल्ह्यात. तिल्लारी सुद्धा आहे, भिरा सुद्धा आहे रायगडमध्ये. तर पारस नाही. पारस काय? औष्णिक प्रकल्प, थर्मल प्लांट आहे तो, आणि तो कुठे येतो? अकोलामध्ये येतो. आंतरराष्ट्रीय न्यायालय. आता जे काही थर्मल प्लांट आहेत आपल्या औष्णिक विद्युत प्रकल्प पाठ करून घ्यावा, कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत. कोराडी कुठे आहे? कोराडी हा थर्मल प्लांट कुठे आहे? तिथे त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर हेग या ठिकाणी. खालीपैकी हवेमार्फत पसरणारा रोग कोणता? तर 37व्याचं उत्तर कोणतं येतं? 4, इन्फ्लुएन्झा. IMF म्हणजे काय? IMF म्हणजे काय येतं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. सध्याचे त्यांचे अध्यक्ष पहा कोण आहेत? एक महिला अध्यक्ष आहे, बल्गेरियाचे. त्याचं नाव तुम्ही शोधायचं आहे. 39व्याचं उत्तर पहा. 39व्याचं उत्तर पहा, भारतात घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतो. मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतं? तर 3, राज्यपाल करतात. आणि राज्यपालाची कोण करतं? राष्ट्रपती करतात. बॉक्साईट हे धातू कशाचे धातूक आहे? तर ॲल्युमिनियमचे धातूक आहे. 40व्याचं उत्तर येतं 4. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 41वा. 21 जून
आणि 22 डिसेंबर या दिवसांना या नावाने संबोधले जाते? तर याचं उत्तर काय तर 1 संपात दिन या नावाने संबोधले जाते, जे की पहा 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, म्हणून त्यांना संपात दिन म्हणतात. इस्रायलच्या संसदगृहास काय म्हणतात? पार्लमेंटला तिथल्या तर 3 नेसेंट म्हणतात. अफगाणिस्तान देशाची राजधानी कोणती? सध्या चर्चेत आहे अफगाणिस्तान, विचारू शकतात. 43 4 काबूल. 44 पहा कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात? तर जे काही गॅमा किरण असतात त्यांचा मारा करतात. उदासीन असतात गॅमा किरण. किती प्रकारचे असतात सांगा? अल्फा, बीटा आणि गॅमा. अल्फावर कोणता प्रभार असतो? धन असतो. बीटावर ऋण असतो आणि गॅमा किरणावर उदासीन असतं गॅमा किरण. सर्वात जास्त भेदन करणारा किरण गॅमा किरण. 45वा प्रश्न पहा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग याला कोणत्या नावाने ओळखतात? दारुकावन. प्रश्न उत्तर क्रमांक 45चं उत्तर 2 येतं. प्रश्न क्रमांक 46 केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कशाशी संबंधित आहेत? कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत? तर 46व्याचं काय तर 3 खगोलशास्त्राशी संबंधित आहेत. भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान या क्षेत्रात दिला जातो. प्रश्न क्रमांक 48 पहा कुद्रेमुख लोह प्रकल्प जो काही आहे तो कोणत्या राज्यात आहे? सोपं आहे, कसं ओळखायचं पहा. ज्या काही कुद्रेमुख टेकड्या आहेत ते कोठे आहेत? कर्नाटक राज्यात आहेत. याच्यावरून याचं उत्तर येणार 3 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 49 सर मॉन्टन ड्युरंट या प्रतिनिधीने कोणत्या 2 देशांच्या सीमारेषा निश्चिती केलेली आहे? असा प्रश्न आहे. मग सांगितलं होतं की ड्युरंट रेषा ज्या आहे ड्युरंट रेषा कोणत्या 2 देशांच्या मध्ये आहे? तर याचं उत्तर काय येतं? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. ज्यावेळी भारत एकत्र होता त्यावेळी त्याचं ते आता सध्या त्याचं उत्तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येणार. लक्षात आलं? ड्युरंट रेषा. आणि लास्टचा प्रश्न 50वा इनपुट डिव्हाइस कोणते नाही? यापैकी इनपुट डिव्हाइस कोणते नाही असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर काय येणार पहा कीबोर्ड. कीबोर्ड हे 50व्याचं 3 कीबोर्ड हे तुमचं आउटपुट डिव्हाइस आहे. ते प्रिंटर, CPU आणि मेमरी हे इनपुट डिव्हाइस आहेत. अशा प्रकारे आपलं 50 प्रश्न जे काही आहेत महत्त्वाचे 50 प्रश्न ते आपले झालेले आहेत. मागच्या ज्या काही टेस्ट असतील त्या पाहून घ्या आणि लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.